पुढची बातमी पुण्यात वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचं आंदोलन बघायला मिळालं। सोमवार पेठेतील पॉवर हाऊस कार्यालयाबाहेर हे आंदोलन झालं। सरकारचा निषेध करत वीज बिल माफ करण्याची मागणी केली गेली। थेट जाऊया तर योगेश बोरसे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत पुण्यातनं। योगेश, आपण बघतोय कशा प्रकारे इथं देखील भाजप प्रचंड आक्रमक झालेली आहे। मगाशी आपण बघितलं की नागपुरात कशा प्रकारे होळी केलेली होती या सगळ्या बिलांची, असं असताना इथे कशा प्रकारचं आंदोलन? सर्वसामान्यांच्या खिशातून डल्ला मारायचं काम हे सरकार करत आहे। अशा पुण्यातले भाजप शहर कडनं हे आंदोलन केले जात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। यापूर्वी सुद्धा भाजपच्या वतीनं अशाच पद्धतीचं आंदोलन हे करण्यात आलं होतं। तर एकूण लॉकडाऊनच्या काळामध्ये जे वाढीव वीज बिल आलं होतं ते कमी करण्यात यावं, मधल्या काळात नितीन राऊत यांनी जो काही शब्द दिला होता तो पाळावा, अशा पद्धतीची मागणी खरं तर या ठिकाणी भाजपच्या वतीने केली जात आहे। राज्यभर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सोमवार पेठेतील जे महावितरण कंपनीचं कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे। भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। जगदीशजी, काय सांगणार? तुम्ही आक्रमक पद्धतीने सरकारच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करतात, काय नेमकी तुमची भूमिका आहे? काय नेमकं या आंदोलनाच्या मागची? राज्यातील अनेक वीज ग्राहकांना राज्य सरकारच्या वतीनं चुकीचे वीज बिल देण्यात आले, वाढीव वीज बिल देण्यात आले। आमची सातत्याने भूमिका राहिली आहे की जे चुकीचे वीज बिल आहेत ते दुरुस्त करून दिले पाहिजेत। आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचीच राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे, लोकांचं उत्पन्न घटलं आहे, मग रोजंदारीचा बेरोजगारीचा सगळाच प्रश्न निर्माण झालेला असताना अनेक लोकांना लाईट बिल भरणं अशक्य झालं आहे। या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने लोकांच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून वीज बिलामध्ये सूट दिली पाहिजे अशी आमची भूमिका होती। त्यावर सातत्याने आम्ही भूमिका मांडल्याच्या नंतर ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की 100 युनिटपर्यंत आम्ही ग्राहकांना वीज बिल मोफत देऊ, बिलातनं सवलत देऊ। पण 2 दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या विश्वासघातकी स्वभावाप्रमाणे पुन्हा घोमजाव केला, राज्याच्या जनतेसोबत विश्वासघात केला आणि जाहीर केलं। जगदीश मुळीक आणि एकूण या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। आक्रमक पद्धतीने हे आंदोलन केले जात आहे। सरकार जोपर्यंत जो दिलेला शब्द आहे तो पाळत नाही तोपर्यंत भाजप अशा पद्धतीने आंदोलन करत राहील अशी भूमिका इथल्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। नक्कीच ठिकठिकाणी आपण बघतो कशा प्रकारे जनतेसाठी भाजप आता आक्रमक होते, कारण वाढीव वीज बिलावरती काहीतरी उपाय करा असं सातत्यानं सांगितलं जाते सरकारला। योगेश, तुर्तास धन्यवाद।